नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। ती महत्त्वपूर्ण माहिती काय आहे मित्रांनो, तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। ॲग्रीस्टॅक पोर्टलवर या चुका केल्या तर या योजनांचा आणि सोबतच कर्जमाफीचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही। कोणत्या अशा चुका आहेत जे नाही करायला पाहिजे आणि जर चुका केल्या तर तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार नाही, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला शेतकरी मित्रांनो, ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील अद्ययावत माहिती अभावी नव्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। 2025 नव्याने शेतकरी बनलेल्या व्यक्तींची नोंद अद्याप पोर्टलवर झालेली नसल्याने त्यांचे फार्मर आय डी तयार होत नाहीत। परिणामी कर्जमाफीसह हजारो शेतकरी विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। देशातील सर्व शेतकऱ्यांची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे। सध्या या प्रणालीमध्ये 2024 पर्यंतची माहिती पूर्णपणे समाविष्ट करण्यात आली असून त्या कालावधीतील शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार झाले आहेत। मात्र 2025 7/12 उतार्यावर फेरफारवारस नोंद किंवा नवीन जमीन खरेदी करून शेतीत प्रवेश केलेल्या शेतकऱ्यांची माहिती अद्याप अपलोड करण्यात आलेली नाही। प्रशासकीय विलंबनामुळे अडथळे। नवीन शेतकऱ्यांचा डेटा गोळा करून तो पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर आहे। मात्र मार्च महिना संपत आला तरीही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे फार्मर आय डी जनरेट होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। मित्रांनो, कोणत्या योजनांपासून वंचित राहण्याची भीती आहे? तर फार्मर आय डी नसल्यास कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही असा नियम असल्याने नव्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक नुकसान भरपाई, पीक बोनस योजना तसेच विविध कृषी सहाय्यक योजनांचा लाभ मिळणार नाही। दरम्यान या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने माहिती अद्ययावत करून नव्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास उशीर होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर ह्या तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला कोणत्याही शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर हे संपूर्ण जे आहे ते प्रोसेस पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक योजनांचा लाभ घेता येईल। धन्यवाद।